नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जो काही आपला एनाटॉमी पेपर 1 असणार आहे, 4 जो काही एप्रिलला पहिलाच पेपर असणार आहे, त्यासाठी आपण काय बघतोय, इम्पोर्टंट क्वेश्चन त्यासोबत एक्सपेक्टेड क्वेश्चन मी सांगणार आहे. आता यामध्ये मी तुम्हाला IMP टॉपिक सांगतोय, त्यासोबत काय म्हणतंय, की जे काही टॉपिकला मी जास्त म्हणेन फोकस करेल त्या टॉपिकवरती, तुम्हाला ते टॉपिक जास्त पेपरमध्ये करून द्यायचे. आता सुरुवातीला बघा, आपल्याकडे पहिला टॉपिक आहे एम्ब्रोलॉजी. तर एम्ब्रोलॉजीमध्ये काय करायचं आपल्याला, तर पहिला जो टॉपिक आहे म्हणजे कोणता फिटल सर्क्युलेशन, हे तुम्हाला चांगला करून द्यायचा आहे. पेपरमध्ये तुम्हाला याची डायग्राम विचारली जाऊ शकते किंवा हा जो काही फिटल सर्क्युलेशन आहे हा डायरेक्ट तुम्हाला एलिक्युला सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला चांगला करून द्यायचा आहे. त्यानंतर जे काही अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन वगैरे म्हटले, तर हा सुद्धा तुम्हाला येऊ शकतंय. त्यासोबत काय म्हटलंय, की जे काही लॉ ऑफ हेरिडिटरी हा टॉपिक एवढा काही महत्त्वाचा नाही आहे, पण इन जनरल ओव्हरलुक करून द्या. त्यासोबत प्लॅसेंटा फॉर्मेशन मी हायलाईट केले, हे दोन टॉपिक खूप महत्त्वाचे की तुम्हाला पेपरमध्ये यावर्षी दिसू शकतात. हे बघा, एलिक्युला, फिटल सर्क्युलेशन, त्यासोबत अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन, प्लासेंटा फॉर्मेशन, हे जे खालचे दोन टॉपिक आहे एसयूकेचे वेने महत्त्वाचे. पण आला तर यावर्षी जे काही अदर युनिव्हर्सिटी त्यामध्ये एलिक्यू सुद्धा आपल्याला पाहायला गेलेला मिळालेला आहे. आता हे तुम्हाला चांगले टॉपिक करून द्यायचे, किमान एसयूकेचे वेने हा टॉपिक विचारले जाऊ शकता. त्यानंतर स्पर्म बघा, ओव्हम बघा, ह्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे म्हटलं ते तुम्हाला विचारलं जातं. आणि त्यासोबत फर्टिलायझेशन ही काही प्रोसेस आहे, त्याला बघा 3 स्टार मारलेत, ह्याला 1 3 स्टार मारले. हे दोन टॉपिक महत्त्वाचे एलिक्यूच्या वेने खूप खूप IMP समजलं ना. त्याला एलिक्यूच्या वेने चांगला प्रिपेअर करून द्या. आणि जे की अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन आणि प्लासेंटा फॉर्मेशन यांना एसीक्यूच्या वेने चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जा, समजलं. त्यानंतर आता बघा ऑस्टिओलॉजी. तर ऑस्टिओलॉजीमध्ये आपलं अस्थि शरीर आहे आणि याला अस्थि शरीरमध्ये तुम्हाला काय जे काही अस्थीची व्याख्या वगैरे प्रकार वगैरे विचारतात, हा डायरेक्ट एसीक्यू विचारला जातो. तर आपण तुम्हाला चांगला करून द्यायचा आयुर्वेदचा अस्थीची व्याख्या आणि प्रकार वगैरे करून द्या. एक एसीक्यू पेपरमध्ये येऊ शकतो. आला तर आपल्याला अस्थीचे प्रकार वगैरे लिहावं लागतं, समजलं ना. आता यामध्ये बघा, जे काही अस्थी आहे मेनली आपल्याला एक बोन पेपरमध्ये फिक्स असतो, जो काही मॉडर्नचा बोन असतो पेपरमध्ये फिक्स असतो. त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, अस्थीची व्याख्या सांगून त्याचे प्रकार सांगा. आणि त्यासोबत काय विचारलं जाऊ शकतं, की एखादा बोन आहे, जसं की ह्या वर्षी तुम्हाला सांगतो मी कोणता बोन येऊ शकतो. तर मोस्ट चान्सेस आहे ह्या वर्षी आपल्याला स्टर्नम म्हणा, स्टर्नम ह्या वर्षी खूप चान्सेस आहे येऊ शकतो. मग स्कॅपुला, स्कॅपुला आलेला आहे ह्या अगोदर. त्यानंतर हिप बोन वगैरे, हे 3 बोन जास्त ह्या वेळेस येण्यात खूप चान्सेस आहे. मग आपले प्रिव्हियस इयरनुसार मग ह्युमेरस झाला, त्यानंतर फिमर झाला आणि नंतर क्लॅविकल वगैरे जे आहेत तेही आपल्याला बोन काय होतं एलिक्युला येतात. आणि जे काही उरलं मग काय रेडियस, आल्ना आणि टिबिया वगैरे, तर हे एमकेचे बोन आहे. तर ओव्हरलुक जर ऑड पेपर पडला तर ह्यामधून काय होऊ शकतो, की जे काही आपण म्हणतो, की काय म्हणता येईल आपल्याला, की जो काही एलिक्यू असेल तर ऑडमधून आला तर ह्यामध्ये येऊ शकतो. नाहीतर इन जनरल ह्यामधला तर एखादा अप्पर एंड, लोअर एंड वगैरे, त्यामध्ये फिबुला वगैरे, तर हे जे आहेत ना ते तुम्हाला एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे 4 बोन आहे कोणते, रेडियस, आल्ना, टिबिया, फिबुला, ते एसीक्यूची वेने प्रिपेअर करून जा. आणि एलिक्यूची वेने कोणते, स्टर्नम झाला, स्कॅपुला झाला, ह्युमरस झाला, त्यानंतर फिमर वगैरे झाला, त्यानंतर क्लॅविकल वगैरे झाला, तर हे काय ते हिप बोन वगैरे, तर हे सगळे एलिक्यूची वेने करून जा. ॲटलस ॲक्सिस ह्या वर्षी येऊ शकतो, त्यामुळे एसीक्यूची वेने चांगला प्रिपेअर करून जा, कारण की हे मागच्या 2-3 वर्षात हा आलेला नाही, समजलं ना. आता यामध्ये बोनमध्ये पण सांगतो मला एसीक्यू काय येऊ शकतो, तर क्लॅविकलच्या पिक्युलॅरिटीज करून जा. ह्युमेरसचा लोअर एंड खूप वेळेस विचारलेला, चांगला करून जा. अप्पर एंडला एवढं काही विचारलं नाही आतापर्यंत, पण लोअर एंड खूप विचारलेलं, ह्युमेरसचा चांगला करून जा. स्कॅपुला, एलिक्युला विचारलेला आहे. आल्नाचा लोअर एंड खूप वेळेस विचारलेला, चांगला करून जा. फिमरमध्ये फिमरच्या लिगामेंट्स वगैरे आहे, तर त्यामध्ये चांगलं विचारलं जातं. हा आता मोस्ट ऑफ द जॉईंटमध्ये येतो, पण फिमरमधला जो काही फिमर आहे तो पूर्ण एलिक्युला विचारला जातो, चांगला करून जा. पटेला हा एसीक्यूच्या वेळी करून जा. ॲटलस ॲक्सिस एसीक्यूमध्ये विचारतात त्यापैकी कोणता पण एक. त्यानंतर झालं तर हे अशा प्रकारे होतं. त्यानंतर ऑसिफिकेशन वगैरे विचारतात. त्यासोबत काय येऊ शकतं, की बोनचं जे काही क्लासिफिकेशन करून ऑसिफिकेशन सांगून एखादा जॉईंट वगैरे सांगा, असं सुद्धा येऊ शकतं. क्लासिफिकेशन सुद्धा वाचून जा, बोनचं जे काही क्लासिफिकेशन आहे सुद्धा वाचून जा, समजलं ना. त्यानंतर झालं आता बघूया आपण संधी. आता संधी म्हणजे काय, ऑर्थोलॉजी आपलं. तर मेनली आज असा क्वेश्चन येऊ शकतो, आचार्य सुश्रुतनुसार अष्टविध संधी स्पष्ट करा. जे काही संधीचे 8 प्रकार वगैरे आपल्याला माहिती आहे, ते संधीचे तुम्हाला 8 प्रकार चांगले करून जा पेपरमध्ये, ॲज इट इज सगळ्यांचे नाव तोंडपाठ पाहिजे, समजलं ना. तर असं येऊ शकतो, जर एलिक्यू आला तर जे काही आयुर्वेदनुसार संधी वगैरे सांगून, प्रकार वगैरे सांगून एखादा जॉईंट लिहा. तर जॉईंटमध्ये कोणतं येऊ शकतो ह्या वर्षी, आला तर अँकल जॉईंट ह्या वर्षी खूप VVIMP येऊ शकतो. त्यानंतर मग कोणता येऊ शकतो, जो हिप जॉईंट आहे येऊ शकतो. त्यानंतर मग काय रिच जॉईंट वगैरे, हा थोडा रेअर चान्सेस आहे रिच जॉईंट वगैरे, पण आला तर अँकल जॉईंट, त्यानंतर हिप जॉईंट, त्यानंतर काय हिप जॉईंट वगैरे, त्यानंतर मग काय एल्बो वगैरे, आणि मग काय PYQ नुसार शोल्डर म्हणा, नी म्हणा. आणि रिच जॉईंट जरा रेअर चान्सेस वगैरे आहे. जर ऑड पेपर पडला तर ऑडमध्ये रिस्ट येऊ शकतो. त्यासोबत काय म्हटलं, एसीक्यूच्या वेळेने तुम्हाला काय प्रिपेअर करून द्यायचं, हिप जॉईंटचे मुवमेंट वगैरे करून जा विचारलेल्या ह्याच्या अगोदर, आणि नी जॉईंटचे लिगामेंट वगैरे चांगले करून जा, हे तुम्हाला एसीक्यूला विचारतात म्हणजे विचारतात. त्यानंतर एक्स्ट्रा टॉपिक्समध्ये तुम्हाला ॲक्झिला वाचून जा, क्युबाटल फोसा आणि फिमोरल ट्रायंगल, हे 3 टॉपिक करून जा.
यामधलं तुम्हाला एक एस-क्यू पाहायला मिळू शकतो तुमच्या पेपरमध्ये. समजलं? त्यानंतर नर्व्हस सिस्टममध्ये बघा, तर नर्व्हसमधले एवढेच टॉपिक करा. तुम्हाला ह्यामधलं एस-क्यू आणि एल-क्यू ऑलमोस्ट कव्हर होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला बघा, तर मी जे काही हायलाइट पोर्शन ते अगोदर सांगतो. नंतर जे काही कमी वेटेजचे ते सांगतो. अगोदर कार्पस कॅलोसम हा एस-क्यूचा आहे. चांगला महत्त्वाचा करून जा. मेडुला ऑब्लिंगाटा हा पण करून जा. सेरेबेलम हा करून जा. एल-क्यूच्या वेळी खूप महत्त्वाचा आहे. स्पायनल कॉर्ड खूप महत्त्वाचं करून जा. त्यानंतर ब्रॅकियल प्लेक्सिस एकदा एल-क्यू आलेलं आहे आणि पॉन्स वगैरे हे खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहे. समजलं ना? आणि त्यासोबत सी-एस-एफ वगैरे झालं, तर हे काय ही पण महत्त्वाची सी-एस-एफ झालं, न्यूरॉन्स वगैरे झालं, तर हे खूप आय-एम-पी टॉपिक्स आहे. आता त्याच्यापेक्षा कमी वेटेजचं असणार बघा कोणतं, तर सेरेब्रम, तर हा करून जा चांगल्या प्रकारे. ड्युरा मॅटर एसिक्यूला पडलेला आहे ह्याच्या अगोदर पण, ते हे झालं आपलं, ते झालं. त्यानंतर ब्रेस्ट स्टेममधला मेडुला ऑब्लिंगाटा, सेरेबिलमचं फंक्शन वगैरे विचारतात. त्यानंतर 8 अँड 10th क्रॅनियल नर्व्ह सुद्धा आपल्या यूटीमध्ये विचारलेलं गेलं आहे. त्यामुळे चांगलं करून जा. सी-एस-एफ खूप महत्त्वाचं करून जा. पॉन्स पण आय-एम-पी, न्यूरॉन आणि त्यानंतर रेडियल आर्नर जे काही नर्व्हस आहेत, तर ह्या 2 नर्व्ह वगैरे तुम्हाला चांगलं करून जायचं. समजलं ना? अशा प्रकारे हे नर्व्हस सिस्टम होतं आपलं. त्यानंतर एंडोक्राइनॉलॉजीमधलं काय करायचं, तर तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतं डिफाईन एंडोक्राइनॉलॉजी आणि इट्स टाईप वगैरे असा क्वेश्चन येऊ शकतो. खूप वेळेस विचारलेला असा क्वेश्चन. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ग्लँड्स करून द्यायचं. मोस्ट ऑफ द फोकस थायरॉइडवर करा, सुप्रारेनलवर करा आणि जी काही आपली कोणती पिट्युटरी ग्लँड ह्या 3 वरती जास्त फोकस करा. हे कोणते एल-क्यूच्या वेळी खूप महत्त्वाचे आहे. कोणत्या? थायरॉइड, सुप्रारेनल आणि पिट्युटरी हे एल-क्यूची वेळी. आणि एस-क्यूची वेळी म्हटलं तर पॅराथायरॉइड म्हटलं आणि जे काही पिनियल ग्लँड आहे, तर ह्या एस-क्यूमध्ये विचारतात. आता सुप्रारेनलचं जे काही राईट आहे, लेफ्ट आहे, तर ह्या सुद्धा सेपरेट एस-क्यूला विचारतात. किंवा सुप्रारेनलचं जे काही स्ट्रक्चर आहे हे सुद्धा एस-क्यूला विचारतात. त्यानंतर पिट्युटरीलाच काय म्हटलं जातं, हायपोफेसियल सेरेब्री म्हणतात, हे सुद्धा ध्यानात ठेवा. असा क्वेश्चन येतो की हायपोफेसियल सेरेब्री काय आहे डिफाईन करा. तर ती कोणती ग्लँड असते, आपली पिट्युटरी ग्लँड असते. हे झालं. आता लिम्फॅटिक सिस्टममधलं आपलं काय करायचं, लिम्फॅटिकमधलं स्प्लिन करून जा, एल-क्यू महत्त्वाचं आहे. त्यामध्ये थॉरॅसिक डक्ट यावर्षी येऊ शकते, आय-एम-पी करून जा. त्यानंतर जे काही लिम्फ नोड वगैरे हे थोडं महत्त्वाचं, लिम्फ नोडवरती पण फोकस करा. राईट लिम्फॅटिक डक्ट एवढी काही विचारत नाही, पण एकदा वाचून जा. यामध्ये थॉरॅसिक डक्ट आणि लिम्फ नोड वगैरे फोकस करा आणि स्प्लिन वगैरे करून जा. आणि त्यासोबत जे काही राईट लिम्फॅटिक डक्ट नाही, तो ओव्हरलुक एकदा करून जा. समजलं ना? मायोलॉजीमध्ये तुम्हाला काय मेन जे काही आय-एम-पी मसल आहे, तर हे पी-वाय-क्यूनुसार मसल दिलेत. ह्यामधले मस्ट वाचून जा. यामधली एखादी मसल पडली तर पी-वाय-क्यूनुसार रिपीट होऊ शकते. ट्रॅपेझियस, डेल्टॉइड, लॅटिसमस डॉर्नी, सार्टोरियस बायसेप, त्यानंतर ट्रायसेप, त्यानंतर पेक्टोरिस वगैरे मेजर आणि मायनर हे दोन्ही करून जा. त्यानंतर ब्रॅकेलिस वगैरे म्हटलंय, रेक्टस ॲब्डोमिनिस मसल म्हटलंय आणि डायफ्राम मसल, तेवढा मसल तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून जायचं. समजलं ना? त्यानंतर आता आयुर्वेदचं पोर्शन सुरू करूया. आता शरीर उपक्रमणीय यामध्ये सगळ्यात मेन टॉपिकला सांगतो मी तुम्हाला, ह्या वर्षी पुन्हा येऊ शकतो काय, तर मृतदेह जे काही शरीर संशोधन वगैरे किंवा मृतदेह किंवा मृत शरीर संशोधन, तर हे तुम्हाला आयुर्वेदनुसार लिहा आणि त्याचं महत्त्व लिहा, असा डायरेक्ट एस-क्यू पाहायला मिळेल. समजलं ना? त्यासोबत कर्मपुरुष वगैरे सांगा, हा सुद्धा एस-क्यू होतो. त्यासोबत मग आपला कॉमन दरवर्षी जे काही पी-वाय-क्यूमध्ये विचारतात, शरीर काय, शारीरिक काय, ह्यांची व्याख्या आणि पर्याय लिहा. त्यानंतर षडंगत्व सांगा, अंग प्रत्यंग विभाग सांगा, तर हे आपल्याला एस-क्यूला विचारले जातं. समजलं ना? तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जा. त्यानंतर परिभाषेमध्ये मोस्ट ऑफ दी कोणती परिभाषा फोकस करा, तर बघा खुर्च्या, कंटारा, जाल वगैरे असते सांगा, सीमंत वगैरे. त्यानंतर सेवनी, मांसरज्जू आणि लसिका, म्हणजे सगळ्याच आय-एम-पी बरं का त्यामध्ये. यामधली कोणती सुद्धा एक येऊ शकते. त्यानंतर स्नायू, तर स्नायू सेपरेट एल-क्यूचा टॉपिक घ्या आणि हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपल्या एल-क्यूमध्ये स्नायू आपल्याला दिलेला आहे. समजलं ना? तर ज्या विद्यार्थ्यांनी ब्लू प्रिंट पाहिलं असेल त्यांना माहिती आहे स्नायू हा एल-क्यूचा टॉपिक आहे. त्यानंतर हा चांगला करून आला तर एल-क्यूमध्ये 5 मार्काकरिता स्नायू विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गर्भशरी, आता यामधला तुम्हाला आयुर्वेद पोर्शन मोस्ट ऑफ दी काय येऊ शकतं, गर्भाची व्याख्या सांगून शुक्रार्थ व ते लक्षण वगैरे स्पष्ट करा, असा डायरेक्ट एल-क्यू येतो. किंवा काय येऊ शकतो, गर्भाची व्याख्या सांगा, शुक्रार्थ स्पष्ट करा. किंवा दुसरा एल-क्यू काय येऊ शकतो बघा, गर्भदान म्हणजे गर्भोत्पत्ती सांगा आणि त्यासोबत मॉडर्ननुसार फर्टिलायझेशन ही प्रोसेस लिहा, तर असा सुद्धा एल-क्यू तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर दुसरे काय मग एस-क्यू आला, त्यामध्ये गर्भविकासात जे काही त्रिदोष वगैरे पंचमहाभूताची भूमिका एवढं काही विचारत नाही, पण एकदा ओव्हरलुक करून जा. त्यानंतर खूप महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे, बीज भाग अवय, तो हा लास्ट इयर 2-3 वर्षात कंटिन्यू विचारलेला क्वेश्चन आहे, महत्त्वाचा आहे, चांगला करून जा. त्यानंतर लिंग विनिश्चय हा एन-केचा टॉपिक आहे, म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन वगैरे विचारत नाही एवढं, यामध्ये एवढं काही नाही. त्यामध्ये मासून मासिक जे काही गर्भवृद्धी क्रम आहे, हा तर खूप महत्त्वाचा हा एल-क्यूज आहे. यामध्ये आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुतनुसार याला खूप फोकस करा. दोन्ही आचार्यानुसार सेपरेट तुम्हाला एल-क्यू येऊ शकतो. आचार्य चरकनुसार गर्भवृद्धी क्रम सांगा किंवा आचार्य सुश्रुतनुसार गर्भवृद्धी क्रम सांगा, मासून मासिक कसा, तर तुम्हाला एल-क्यू असं सेपरेट पाहायला मिळतील. तर त्यामुळे तुम्हाला हा जास्त फोकस करायचा. हा एक झाला गर्भवृद्धी. त्यानंतर गर्भाची व्याख्या, शुक्रार्थ, त्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे गर्भ उत्पत्ती हा तुम्हाला चांगला वाचून जायचं. त्यानंतर गर्भ उत्पादक भाव हा सुद्धा एल-क्यूला विचारला गेला, खूप वेळेस विचारला, त्यामुळे चांगला करून जा. त्यानंतर गर्भकरभाव हे एस-क्यूच्या टॉपिक वेळी महत्त्वाचे. त्यानंतर गर्भवृद्धिकर हे आपल्या संहितामध्ये सुद्धा हे तुम्हाला येत असतील.
त्यानंतर गर्भपोषण वगैरे एवढं काही महत्त्वाचं नाही, पण करून जा वगैरे ओव्हरलोक आहे, की पहिल्या 3 महिन्यात उपस्नेहाने कसं होतं आणि तिसऱ्या महिन्यानंतर काय जे काही जे काही अपरा नाभी तरी काही केंद्रकुल्ल्याने जसं गर्भपोषण होतं, ते इन जनरल आला तर एस-सी-क्यू यावरती येऊ शकतो. नंतर जे काही जे काही नाभी नाडी निर्माण म्हणजे त्याला अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन म्हणतो आपण, ते तुम्हाला एस-सी-क्यूला येऊ शकतं, चांगलं करून द्या. आणि अवयव उत्पत्ती हा सुद्धा तुम्हाला एल-ए-क्यूमध्ये विचारतात हा टॉपिक, की काय म्हणतात, की अवयव उत्पत्ती सांगून गर्भाची व्याख्या वगैरे सांगून शुक्रार तो स्पष्ट करा, असं एल-ए-क्यूमध्ये पाहायला मिळतं. समजलं ना? तर हे सुद्धा करून जा. त्यांना प्रमाण वगैरे हे आपल्याला नाही, हे अस्थिशारी वगैरे हे आहे आपल्या पेपरमध्ये, की काय व्याख्या प्रकार सांगा. त्यानंतर मेद, मज्जा आणि वसा वगैरे. तर हे जे काही छोटा टॉपिक दिला शेवटी एक इन जनरल ओव्हरलोक करून जा. तुम्हाला एम-सी-क्यूसाठी येऊ शकतो आणि आला तर एक सेपरेट एस-सी-क्यू सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्यांना संधीमध्ये व्याख्या प्रकार वगैरे संधीचं करून जा. आयुर्वेद प्लस मॉडर्न दोन्ही महत्त्वाचं. एल-ए-क्यूमध्ये आयुर्वेद प्लस मॉडर्न दोन्ही पण लिहायचं असते, सगळ्यांना माहिती आहे. समजलं? त्यानंतर पेशी शरीरामध्ये काय करायचं, पेशीची व्याख्या प्रकार स्वरूप वगैरे उत्पत्ती संख्या तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतं आयुर्वेदनुसार किंवा मॉडर्ननुसार. एक मसल तर सगळ्यांना माहिती आहे, ओरिजिन इन्सर्शन वगैरे लिहा म्हणून असं येतो, आहे की नाही? त्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हा क्वेश्चन फिक्स आहे सगळ्यांना कोणता, केशनकदंत शरीर, यामध्ये तुम्हाला प्राकृत विकृत स्वरूप वगैरे व्याधी वगैरे असा डायरेक्ट एक क्वेश्चन येतो आणि यामध्ये तुम्हाला तिघांचं करून द्यायचं. यामध्ये तुम्हाला सेपरेट एकाचं विचार किंवा तिघांचं सुद्धा विचारू शकतात. समजलं ना? अशा प्रकारे हे टोटल हे तुम्हाला आय-एम-पी टॉपिक असेल, समजलं असेल. यामध्ये तुम्हाला मी फोकस केले सगळे टॉपिक सांगितले. सगळ्यात जास्त कोणावर फोकस करायचं सगळं करून द्या आणि सोबत की ओव्हरलोक सगळे जेवढे काही टॉपिक्स आहेत दिलेले तर सगळे एकदा वाचून जा, कारण की यामधला एस-सी-क्यू किंवा एल-ए-क्यू एखादा रेअर ऑड जर पडला तर येऊ शकतो. समजलं ना? अशा प्रकारे टोटल हे होतं. समजलं असेल तुम्हाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. आणखी काही जर पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, नक्की आपण यावरती व्हिडिओ घेऊन या. तोपर्यंत